नमस्कार, मी पंजाब डक. काल देखील नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मुंबईला देखील रात्री पाऊस सुरू झाला. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागात देखील श्रीरामपूर त्या पट्ट्यात झाला. 22 जून पासून मात्र सर्वदूर पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मग 22 जून पासून तर डायरेक्ट 2 जुलैपर्यंत, 22 जून ते 2 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आज फक्त राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात होईल. हा आजचा पाऊस म्हणजे सगळीकडे पडणार नाही, आज फक्त नुसती सुरुवात आहे. पण उद्या 22 तारखेपासून राज्यात सगळीकडे पाऊस पसरायला सुरुवात होईल. राज्यात सर्व दूर मात्र उद्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करून जाईल. 23ला आणखी संपूर्ण व्यापून टाकेल. राज्यात पेरणीयोग्य पाऊस मध्ये ह्या सुरुवात होणार आहे उद्यापासून, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज फक्त नुसती सुरुवात आहे. आज सुरुवात झाल्या सगळीकडे पडत नसतं. फक्त उद्यापासून मात्र 22 पासून मात्र तर 2 जुलैपर्यंत मात्र राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तरच पेरणीचा निर्णय घ्यावा, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. काल देखील पाऊस म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक त्या पट्ट्यामध्ये पाऊस झाला. त्याच्यानंतर सिन्नरकडे झाला. त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे श्रीरामपूर पट्ट्यात झाला. त्याच्यानंतर मुंबईला देखील पडला. कोकणात देखील बऱ्याच ठिकाणी चालू होता. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात तुरळक काही ठिकाणी पडला. इकडं नांदेड, धर्माबादच्या पलीकडे तेलंगणाकडे पडला. म्हणजे गडचिरोली त्या पट्ट्यात देखील थोडाफार झाला. म्हणजे काल थोडी थोडी वाढला. आजपासून जरा जास्त प्रमाण वाढणार आहे. म्हणजे आजपासून म्हणजे सुरुवात जास्त आहे, पण उद्यापासून मात्र राज्यात सर्वत्र पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन करायचं.